ते फेरीवाल्यांचं प्रकार असेल स्थिर विक्रेता, फिरता विक्रेता आणि तात्पुरता विक्रेता याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण करून त्यांना कायमचे परवाने द्यावेत आणि त्यांना कायमचे परवाने देऊन त्यांना विक्रीचा प्रत्येक फेरीवाल्याला ओळखपत्रही द्यावं असं त्यांचा GR आहे. ह्या GR मध्ये असा एक उल्लेख आहे की तुमच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये फेरीवाल्यांना हॉकर झोन उपलब्ध करून द्यावं. जर त्या नगरपालिकेकडे स्वतःची शासकीय जागा नसेल तर खाजगी जागा भाडेतत्वावर घेऊन करार करून घेऊन फेरीवाल्यांना ती जागा द्यावी असं ह्या GR मध्ये उल्लेख आहे. याप्रमाणे या GR प्रमाणे इंदापूर नगरपालिकेने फेरीवाल्यांच्या योजनांसाठी अंमलबजावणी करावी. ह्या मागणीसाठी मी आज इंदापूर नगरपालिकेसमोर दिनांक 23/1/2026 रोजी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. दुसरा तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला आहे, इंदापूर तहसील कचेरी शेजारी दंडाणग्या लोकांसाठी सोन्याच्या भावा एवढी किंमत 70 ते 80 एकर जागेला 4 रस्ते दिले. काय प्रकरण आहे नेमकं तुमचा मुद्दा काय? ते प्रकरण आपलं असं आहे की आपलं त्या दंडाणग्यांना काही विरोध वगैरे नाही, पण इंदापूर नगरपालिकेची इच्छाशक्ती तुम्ही बघा की त्या दोन दंडाणग्यांच्या 70 ते 80 एकर जागा डेव्हलपमेंट व्हावी, त्या जागेला सोन्याचा दर यावा म्हणून त्यांनी त्या जागेच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे प्रशस्त रस्ते बनवून दिलेले आहेत. ते सगळे रस्ते इंदापूर नगरपालिकेने स्वखर्चाने बनवून दिलेले आहेत आणि ती जागा मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी तहसील कार्यालय या विभागाने स्वतःची 1 ते 1.5 एकर जागा त्या जागा मालकांना दिलेली आहे. तर का तर त्यांची जागा मुख्य रस्त्याशी जोडता यावी म्हणून त्यांनी त्यांची जागा दिलेली आहे, 1 ते 1.5 एकर जागा. सेम तशीच इच्छाशक्ती दाखवून इंदापूर नगरपालिकेने इंदापूर बस स्थानकासमोरील जे जुने बंद असलेले सार्वजनिक विभागाचे जे कार्यालय आहे ते कार्यालय ताब्यात घेऊन तिथे स्थानिक फेरीवाल्यांना हॉकर झोन उपलब्ध करून द्यावी ह्या मागणीसाठी मी तो उल्लेख त्यात घेतलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग का ते? हा, सार्वजनिक बांधकाम विभागाचं बंद असलेलं कार्यालय मार्केटच्या शेजारी. परप्रांतीय व्यावसायिकांना काही तरुण दारू मटण चारून गुंडगिरी करतात, फेरीवाल्यांना नाहक त्रास देतात. नेमकी परप्रांती काय भानगड आहे? इंदापूरमध्ये सध्या परप्रांतीयांचा खूप सुळसुळाट झालेला आहे. हे परप्रांतीय त्यांच्या राज्यातून वेगवेगळे गुन्हेगारी स्वरूपीचे कलम असल्यामुळे ते त्यांच्या इथून बाहेरच्या राज्यात जातात. बाहेरच्या राज्यात म्हणजे आपल्या इकडे इंदापूरमध्ये वगैरे ते येतात. इंदापूरमध्ये येऊन ते तिथं स्थानिक त्यांना जागा मिळत नाहीत लगेच व्यवसायासाठी, तरी तर स्थानिक मुलांना ते हाताशी धरतात. त्यांना दारू मटण पैसे असे देऊन त्या स्थानिक मुलांना गुंड बनवतात आणि ते परप्रांतीय त्या गुंडांमार्फत स्थानिक जे फेरीवाले कोण असतील त्यांना नाहक त्रास देऊन त्यांच्या जागा बळकावतात आणि ते परप्रांतीय जे आलेले आहेत ते इथं व्यवसाय थाटतात, त्यांचा अवैधरित्या व्यवसाय थाटतात. नेमका कसला व्यवसाय? भेसळयुक्त कसला व्यवसाय? भेसळयुक्त आणि पूर्ण त्यांचे जे काही व्यवसाय असतात त्या व्यवसाय ठिकाणी गेले ना एकदम अस्वच्छता असते तिथं आणि त्यांचं पूर्ण भेसळयुक्त ज्यूस असते, ते भेसळयुक्त म्हणजे जिलेबी वगैरे असं भरपूर त्यांचं खाद्य पदार्थ केमिकल युक्त सगळं पदार्थ असतात आणि रस्त्याच्या कडेला त्यांना काही परवाना नसतो. आणायची खाट मांडायची रस्त्याला काहीतरी 4-2 वस्तू मांड झाली त्यांचीच जागा, इथून तिथपर्यंत त्यांचीच जागा झाली, नगरपालिका त्यांच्याच बापात झाली. ह्याच्यावर नगरपालिका प्रशासन, इंदापूर पोलीस स्टेशन प्रशासन यांचा काहीतरी बडगा पाहिजे ना. ह्या जसं स्थानिकांवर तुम्ही कारवाई करता तसं ह्या परप्रांतीयांवरती पण कारवाई केली पाहिजे ना. भेसळयुक्त विभाग काय करतो? तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं आहे की इंदापूर नगरपालिकेतील आरोग्य विभागाने आणि पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल यांनी भेसळ त्यांचं जो काही डिपार्टमेंट आहे त्या विभागामार्फत या सर्व स्थानिक फेरीवाल्याचा खाद्यपदार्थ विक्री करणारा असो किंवा परप्रांतीय असो सर्वांची तुम्ही तपासणी करा. याच्यामध्ये परप्रांतीय फेरीवाले दोषी गावणार. ते त्यांची 8-8 दिवस आंघोळ नसते, ती राहतात पण त्याच ठिकाणी आणि खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय पण त्याच ठिकाणी करते ती. मग ह्याच्यावर तुम्हीच विचार करा ती किती स्वच्छता राखत असते. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, ती गारेगार कुल्फी सुद्धा अशी भेसळयुक्त पाण्यातनं तयार करून परप्रांतीय गावोगाव फिरतात. व्यवसाय हातावचं पोट आहे, ठीक आहे, सगळ्याचा व्यवसाय, पण लोकांच्या जीवाशी खेळून व्यवसाय करावं का? लोकांच्या जीवाशी खेळून व्यवसाय करतात. लोक बघत नाहीत ह्याने पाणी कुठून आणलंय, काय केलंय. इथे एक ज्यूसवाला येतो, 10 रुपयाला ज्यूस विकतो. इंदापूर बस स्थानकाच्या संडास जे आहे सार्वजनिक शौचालय त्या संडासमधनं पाणी आणतो आणि त्याच्यावरती ज्यूस बनवतो आणि ती ज्यूस लोकांना विकतो. लोकांना काय माहिती त्याने कसलं पाणी आणलंय दुधात मिक्स करायला आणि ज्यूसमध्ये मिक्स करायला. नाही
पण मला एक दुसरा प्रश्न पडला आहे. 100 रुपये किलो, 200 रुपये किलो आंबा असतो, चक्कू असतो, सफरचंद 150-200 रुपये किलो असतो. 10 रुपयाला ग्लास ज्यूसचा कसं काय नेमकं काय येतात, काय कुठला चमत्कार आहे? हा विचार ग्राहकांनीच केला पाहिजे. ग्राहक राजानेच हा विचार केला पाहिजे की 10 रुपयात आज चहा सुद्धा मिळत नाही चांगल्या क्वालिटीचा, ही माणूस 10 रुपयाला ज्यूस विकतोय म्हणजे हा विचार ग्राहकांनीच केला पाहिजे. जो आंबा चांगल्या पद्धतीचा आंबा 100, 150, 200 रुपये किलोचा येतो, तो हा आंबा ह्यांना टाकायला नाही परवडत. हे काय करते ती गिरायकासमोर उभं एखादा आंबा सोलायचं म्हणून सोलतात, त्यात काय कलर टाक, साखरेन टाक, बर्फ टाक, आणि इकडे एक भांडे ठेवलेले त्यात दूध आणि पाणी मिक्स ती ओतायचं, पाणी गिरायचं गिरायकाला. साखरेन म्हणजे काय प्रकार आहे? ती गोड लागतं, पेताना गोड लागतं, पण परत कडूपणा देतं, ते तोंड पूर्ण कडू पण ते शरीराला सगळ्यात घातक आहे, घातक त्याचा आहे. वापर बंद शासनाने बंद आहे त्याच्यावर त्याची. पूर्ण बंदी आणलेली तरी आहे. ते वापरलं जातं. तरी त्या राजरोसपणे वापरतात, परप्रांतीय लोक राजरोसपणे वापरतात.